नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक महिने विकासाच्या कामांची लगबग वाढली आहे। गोदावरी काठातील अनेक इमारती तोडण्यात आल्या आहेत। तसेच त्र्यंबकेश्वर येथे नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेत अनेक कामांचा आढावा घेण्यात आला आहे। कुंभमेळ्याकरिता नागरिकांसाठी सुखसुविधा तसेच रस्ते, पार्किंग असे अनेक मूलभूत गरजांकडे नाशिक आयुक्त कार्यालयाने परिश्रम घेतले आहेत। नुकत्याच होणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका संदर्भात मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी सूचना दिल्या। याबाबत याचे तुम्ही आता ठीक आहे। मग आज आता आपला थोडा सिंहस्थ बाबत सांगते आपल्या कामाबाबत। एक जस्ट सगळ्यांना एक गुड न्यूज आम्हाला द्यायची होती। आमचे रोडचे टेंडर आम्ही उघडले। मागचे काही 1-2 महिने खूप त्याच्यावर आम्ही मेहनत केली। खूप कॉम्पिटिशन कसा वाढवेल आणि चांगली क्वालिटीचे काम कसे व्हावे, चांगले क्वालिटीचे कॉन्ट्रॅक्टर्स कसे यावे, तर त्यासाठी खूप आम्ही प्रयत्न केले होते। त्याचा आज आम्हाला परिणाम पण मिळाला। आमचे सगळे टेंडरचे जे आहेत, पहिल्यांदा मला वाटते मागचे काही वर्षात नाशिक मनपाचे किंवा नाशिक शहरात कुठलीही एजन्सीचे 15 ते 20% बिलो गेले आहे टेंडर। त्याच्यात आपले स्थानिक जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांना पण मिळालेला, ते पण कॉम्पिटिशन मध्ये होते, त्यांनी पण खूप चांगला प्रतिसाद याला दिला। आणि बाहेरचे जे आपले महाराष्ट्राचे पण अजून आणि बाहेरचे पण होते कॉन्ट्रॅक्टर्स, त्याच्यात पण काही 1-2 लोकांना ते आता म्हणजे ते L1 आता ठरले आहेत। तर सगळ्यांना समान संधी आपण दिली आणि सगळ्यांनी खूप उत्सुकतेने ह्याच्यात पार्टिसिपेट केला, कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केला आणि खूप मोठी मोठी चांगली कंपनी झाली आहे। तर ते आता शहराचा नक्कीच चांगला विकास होईल। चांगले क्वालिटीचे दर्जेदार काम आम्ही करणार। रोड्स वगैरेचे पण जे काम असणार ते पुढे 15-20 वर्ष टिकेल अशा प्रकारचे आम्ही काम करणार। हीच आता एक आपली ही संकल्पना होती। आणि आता शासनाकडून पण खूप आपल्याला मदत मिळत आहे। त्याची निधी वगैरेची आमची मागणी होती ते पण मिळत आहे। तर आता कुठल्याही प्रकारचा काहीही विषय असा म्हणजे कुठेही प्रलंबित नाही किंवा डिले पण काही होत नाही। सगळे काम मार्गी लागले आहेत। शेवटचा आमचा फक्त एक रोडचाच राहिला होता। त्याच्या आधी WTPचा पण आमचा 6% बिलो गेला। ते पण खूप चांगल्या कॉम्पिटिशन मध्ये L&T सारखी कंपनीने अप्लाय केला होता। तिथे पण आम्हाला 4 ते 5 बिडर झाले होते। आता तसाच अमृत मध्ये आम्ही जे सिवरेज नेटवर्कचा टेंडर केला आहे त्याच्यात पण आम्हाला 7 ते 8 बिडर्स आलेले आहेत। म्हणजे प्रत्येक ठिकाणी खूप चांगले मोठे कंपनीज पार्टिसिपेट करताय आणि सर्वांच्यासाठी हे महत्त्वाचे असे काम आहेत की हे कुंभशी निगडीत आहे आणि शहराचा याच्यात खूप फायदा होणार। तर ते एक पॉझिटिव्ह मेसेज देण्यासाठी पण म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्सचे असं पण आहे की त्यांनी कुंभमध्ये त्यांच्या काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करावे। मग मी त्यांना पण एकच आता विनंती करणार की म्हणजे आणि सांगणार पण चांगले दर्जाचे आपण काम सिंहस्थात करू।